हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आता आम्ही आज चाललो आहोत एक गोष्ट बघायला. ती आता आम्हाला भेटणार आहे की नाही बघायला ते आता मी तुम्हाला नंतर सांगणार. पण त्याआधी मला सांगू इच्छिते की आज माझ्या नवऱ्याने सुट्टी घेतली आहे आम्हाला फिरवायला नेण्यासाठी. सो हेअर इज काय झालं आहे. आता थोड्या वेळात अद्वैतची आई पण आम्हाला जॉईन करणार आहे. सो तुम्हाला पुढे भेटूया आणि मग पुढे आम्ही सांगू तुम्हाला आम्ही काय बघायला चाललोय ते. सो बाय. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही कुठेतरी जात होतो एक गोष्ट बघायला आणि ती गोष्ट होती माझ्यासाठी फ्लेमिंगोची. कारण मी तुम्हाला आधीच रिव्हील नाही केलं कारण मी जेव्हा जेव्हा गेले तेव्हा तेव्हा ते मला नाही दिसले. सो मला यावेळेस माझा पोपट करून घ्यायचा नव्हता म्हणून मी नाही सांगितलं काहीच. पण जेव्हा मला ते दिसले आय वॉज सो हॅपी. मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही. अँड दिस प्लेस वॉज ब्युटिफुल. कसं म्हणजे खूपच सुंदर जागा वाटत होती कारण ते पूर्ण पिंक असं वाटतं काहीतरी पिंक ब्लॉसमसारखं झालं होतं तिकडे. खूप सुंदर वाटत होतं. हे आय डोंट नो हे व्हिडिओमध्ये कसं वाटतं आहे बट रिअली तुम्ही जेव्हा समोरून बघाल ना लिटरली खरंच खूप गूजबम्स येतात. खूप सुंदर होतं आणि खरंच मला कधीपासून बघायचं होतं आणि फायनली ते दिसले कारण मला एक्सपेक्टेड नव्हतं हे. आणि ही जागा जी आहे ती सी वूड्सच्या कुठेतरी आहे ती प्लेस. मी ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर तुम्ही तिथे चेक करू शकता. सो मगाशी सांगितल्याप्रमाणे आता दिदीनेही आम्हाला जॉईन केलेलं आहे. सो दिदी हाय करा. हाय. आणि आज आम्ही गेलो होतो फ्लेमिंगो बघायला. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आम्ही कुठेतरी चाललो आहे आणि ती गोष्ट बघायला ती फायनली दिसली. आणि थँक्स टू माय हजबंड ज्यांनी त्यांचा व्हॅल्युएबल टाईम काढला आणि मला फ्लेमिंगोज दाखवले. तर तुमचे मी आभार मानते याबद्दल. 2 शब्द बोलायचे आहेत का त्यासाठी? काय नाही असेल ते पार्टी बिर्टी द्या नंतर. चालेल चालेल. सो फ्लेमिंगोचे व्हिडिओ जे मी काढले आहेत ते आता मी टाकणार आहे पुढे तर तुम्ही बघू शकता. आणि आत्ता आम्ही टाइमपास म्हणून चाललो आहोत झुडिओला कारण दुसरं करण्यासाठी काहीच नाही आहे. सो स्टे ट्यून विथ अस. सो थोडा वेळ झुडिओमध्ये विंडो शॉपिंग करून आम्ही बाहेर निघालो आणि मग इकडची तिकडची कामं पेंडिंग होती ती करून टाकली आणि मग फायनली आम्ही घराकडे पोचलो. आणि खरंच दिवस आजचा खूपच छान होता. मला बरं वाटलं कारण मला फायनली फ्लेमिंगोज दिसले. सो आय वॉज सो हॅपी. आणि मग पुढे तुम्ही ऐकूच शकता मी काय बोलते ते. हॅलो. सो आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता पटकन फ्रेश पण झालेली आहे. आता बाकीची कामं आवरायची आहेत. पण मला तुम्हाला माझा फ्लेमिंगोचा एक्सपिरियन्स सांगायचा होता. खरंच 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 खूप छान होता. म्हणजे मला असं वाटतं लग्न होऊन 5 वर्ष मी झाले आणि मी शिफ्ट झाले नवी मुंबईला. आणि ती गेली 3 वर्ष मी प्रयत्न करते की ते फ्लेमिंगोजनं मी बघावं कारण 1-2 वेळा जेव्हा आम्ही गेलो तेव्हा ते नेमके तेव्हा नव्हते. म्हणजे ज्या दरम्यान ते इथे स्थलांतरित होतात त्या दरम्यानच ते नव्हते त्यावेळेस. सो मला खूप वाईट वाटलेलं आणि कधी कधी चान्स यायचा पण नाही भेटलं कधी जायला. पण आज लकीली असं रोहित घरी होता तर त्याने सांगितलं त्याला मी म्हणजेच विचारलं की आपण जाऊया का तो म्हटला हो जाऊया चालेल. आणि आम्ही गेलो. एक्सपेक्टेड नव्हतं कारण पाऊस पडत होता बट फायनली मी बघितलं आणि खरंच खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे ना ते व्हिडिओपेक्षा किंवा फोटोपेक्षा ना ते तुम्ही समोर जाऊन जेव्हा ते बघताना एक्सपिरियन्स करताना ते खरंच खूप छान होतं. आणि हा एक्सपिरियन्स मला खरंच खूप आवडला. मला गूजबम्स आले लिटरली त्यांना बघून. सो मला फक्त रोहितलाच थँक्यू म्हणायचं आहे कारण त्याच्यामुळेच मला हे एक्सपिरियन्स करता आलं. त्याने आधी पण खूप प्रयत्न केला पण त्यावेळेस नव्हतं म्हणजे मला नाही म्हणजे दिसलेच नाही त्यावेळेस. सो तो माझा लक फॅक्टर होता पण लकीली आज भेटलं. सो येस रोहित थँक्यू सो मच. आणि येस हाच छोटासा व्हिडिओ होता. त्याच्यानंतर आम्ही झुडिओला गेलो जस्ट विंडो शॉपिंग केली आणि परत आलो घरी. तर जास्त काही फिरलो नाही कारण फक्त फ्लेमिंगोज बघण्यासाठीच आम्ही निघालो होतो. सो म्हटलं हा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करावा. सो हा छोटासा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला आवडेल. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.